नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेऊन येत आहोत एमपीएससी कंबाईन प्रिलियम 2018 चे इतिहास विषयाचे मागच्या वर्षीचे प्रश्न. यापूर्वी आपण ती सिरीज घेतलेली आहे 2023 पासून तर 2019 पर्यंतचे आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. आता हा 2018 चा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा उद्देश मी तुम्हाला वारंवार लक्षात आणून देत आहे की एखाद्या इतिहासाचा जो प्रश्न आहे तो नीट वाचल्यावर सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकता. बाकी त्याचे 4 पर्यायाचं जे अनालिसिस आहे ते मी इतकं तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाहीये, कारण की ते तुम्हाला कोणत्याही पुस्तकात भेटून जाणार आहे. मग माझा उद्देश काय व्हिडिओ बनवण्यामागं की इतिहासाचे प्रश्न नीट वाचायचे, तुमची जी धारणा आहे की इतिहास कठीण विषय आहे तो सोपा करून देण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण पहिला प्रश्न बघू 2018. कालानुक्रम रचना करा. इतिहासामध्ये काही प्रश्न असे असतात, म्हणजे इतिहासाचा जर तुम्ही प्रश्नांचा पॅटर्न पाहिला तर त्यातला हा एक पॅटर्न की कालानुक्रम लावा. दुसरा पॅटर्न कसा असतो की एखाद्या व्यक्तीबद्दल 4 वाक्य दिलेले असतात, 3 वाक्य दिलेले असतात आणि व्यक्ती ओळखा. हा एक पॅटर्न आहे. त्याच्यानंतर एक बेसिक असतं, एखाद्या अधिवेशनाबद्दल 3-4 वाक्य दिलेले असतात आणि त्याचे योग्य उत्तर ओळखा, असा एक पर्याय असतो. त्यातला म्हणजे आपण इतिहासातील प्रश्नाचे पॅटर्न पाहिले तर विविध पॅटर्न आहेत. त्यात अजून एक पॅटर्न असा आहे की डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न, की जसं कोणत्या पठाणाने किंवा एका पठाणाने कोणत्या व्हॉइसरॉयची हत्या केली, हे झाले डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन. तर असे इतिहासाचे 2-3 पॅटर्न आहेत. त्यातला हा एक प्रॉमिनंट पॅटर्न आहे की कालानुक्रमानुसार घटना लावा. तर सगळ्यात पहिले बघा, दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी आर्यविन करार आणि जातीय निवाडा. आता तुम्ही सांगाल इतके कसे मी काल लक्षात ठेवू, कारण की यांच्यामध्ये ना खूप जास्त काही फरक नाहीये. सगळ्या घटना या 1928 पासून ते 1932 पर्यंत, म्हणजे फक्त 4 वर्षाच्या काळातल्या त्यांनी 4 घटना दिलेल्या आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, असे प्रश्न टॅकल करायला तुम्हाला फक्त इतिहासाचा क्रम लक्षात राहिला पाहिजे. त्यांचा साल लक्षात नाही राहिलं तरी आपण असे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. कसं करणार बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गांधी आर्यविन करार झाला आणि त्याच्यानंतरच गोलमेज परिषद झालेली आहे. मग झालं असं होतं की पहिली गोलमेज परिषद झाली आणि त्या दरम्यान काँग्रेसकडनं कोणीच गेलं नाही आणि त्याच्यामुळे ती गोलमेज परिषद पूर्णतः फेल झाली होती. मग गांधी आणि आर्यविन यांच्यात करार झाला आणि त्या करारा अन्वये असं सांगण्यात आलं की गांधीजींनी काही डिमांड ठेवल्या, त्या आर्यविनने स्वीकार केल्या आणि त्या स्वीकाराच्या एवजमध्ये गांधीजींनी सांगितलं की काँग्रेस मार्फत मी स्वतः दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये येणार. म्हणजे काय रे, क नंतर अ हा पर्याय पाहिजे. कालानुक्रम लावतोय ना आपण, क नंतर अ हा पर्याय पाहिजे. बघा इथं अ आधी आहे आणि क नंतर आहे, त्यामुळे हा पर्याय कट झाला. इथं क आधी आहे, अ नंतर आहे, हा पर्याय बरोबर गृहीत धरू आपण. नंतर इथं अ आधी आहे बघा आणि क नंतर आहे, त्यामुळे हा पण पर्याय कट झाला. मग तुमच्याकडे आता 2च पर्याय राहिले. म्हणजे बघा तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की गांधी आर्यविन करार नंतरच दुसरी गोलमेज परिषद झालेली. आता एक अजून घटना सांगतो तुम्हाला की तिसरी गोलमेज परिषद झाली त्याच्यानंतर शेवटी जातीय निवाडा झालेला आहे. म्हणजे काय रे, की दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतरच जातीय निवाडा होणार आहे. त्याच्यामुळे अ नंतर ड हा पर्याय पाहिजे. काय पाहिजे, अ नंतर ड हा पर्याय पाहिजे. परंतु इथं कसं झालंय, आधी ड आहे आणि नंतर अ आहे, त्यामुळे हा पर्याय पण कट झाला. म्हणजे आता हा सिक्वेन्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. सगळ्यात पहिले झालं असं की 1909 चा कायदा आला, त्याला आपण म्हणतो मॉर्ले मिंटो कायदा. त्यानंतर 1919 चा कायदा आला, त्याला म्हणतो आपण मॉन्टेस्क्यू चेम्फर्ट कायदा. आणि त्याच्यानंतर 1929 मध्ये, म्हणजे 10 वर्षांनी ते कायदे द्यायचे ना, तर 1929 मध्ये कायदा व्हायला हवा होता. मग त्याच्यासाठी 1927 मध्ये एक ब्रिटिशांनी कमिशन नेमलं, त्याचं नाव होतं सायमन कमिशन. त्या सायमन कमिशन मध्ये 7च्या 7 लोक हे ब्रिटिश होते आणि त्याच्यामुळे भारतीयांनी त्यांना विरोध करायचं ठरवलं. का विरोध केला रे, की तुम्ही आमच्यासाठी कायदे बनवत आहात आणि आमच्यासाठी कायदे बनवायला तुम्ही एकही भारतीय व्यक्ती घेत नाहीये. मग हे मूळ कारण होतं विरोध करण्याचं. सायमन कमिशन आलं, त्याला भारतीयांनी भयंकर विरोध केला. तर त्यावेळेस जो व्हॉइसरॉय होता त्यांनी भारतीयांना एक आव्हान केलं की आम्ही कोणतीही रिपोर्ट आणली किंवा आम्ही तुमच्यासाठी कोणतीही घटनात्मक तरतूद आणली तरी तुम्ही सगळे एकत्र येत नाहीये. एकत्र येत नाही म्हणजे कोण कोण आहेत त्याच्यात, काँग्रेस आहे, हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे, दलित चळवळीतले नेते आहेत किंवा कामगार चळवळीतले नेते आहेत, शेतकरी नेते आहेत, लिबरल फेडरेशन आहे, अशा ज्या सगळ्या पार्टी आहेत ते एकत्र येत नाहीये. तर आम्ही तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही सगळेजण एकत्र या आणि अशी घटना बनवा किंवा एक असा अहवाल बनवा ज्यातनं तुम्ही सगळे भारतीय पार्टीज, सर्व भारतीय लोक संतुष्ट झाले पाहिजेत. मग गांधीजींनी आणि काँग्रेसने ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली घटना घडली नेहरू अहवाल. पण नेहरू अहवाल नंतर
परत नेहरू अहवालमध्ये सगळ्या पार्टीतली लोक एकत्र आली होती, परंतु पुन्हा नेहरू अहवाल जेव्हा फायनलाइज झाला तेव्हा त्यांच्यातच मतभेद झाले आणि मग त्याचा परिणाम काय झाला, मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे आता आपण गोलमेज परिषद बनवूया आणि गोलमेज परिषदेमार्फत आपण याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. गोलमेज बघा, त्याला इंग्लिशमध्ये राऊंड टेबल म्हणतात, म्हणजे असं गोल टेबल असेल आणि त्याच्यावर सगळे भारतीय लोक बसलेली असतील आणि चर्चा करतील. हा आता गोलमेज परिषदेचा उद्देश होता. पहिली गोलमेज परिषद झाली, पण त्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली होती, त्यामुळे भारतीयांनी आणि काँग्रेसने त्याला विरोध केला आणि त्यानंतर मग गांधी आर्यवित करार झाला आणि त्या कराराचा परिणाम म्हणजे गांधीजी स्वतः दुसऱ्या गोलमेज परिषदेत गेले होते आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधी गेले तरी काही इतकं आउटपुट आलं नाही आणि त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झाली आणि त्याचा अंत झाला जातीय निवाड्याने. आता या सगळ्या घटना आहेत, या तुम्हाला कालानुक्रम लक्षात ठेवायच्या. त्यामागे मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली. आता इथे जर तुम्ही नीट बघाल तर या पूर्ण मी घटना आणि तारखा एकदम व्यवस्थित तुम्हाला दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिले बघा, सायमन कमिशन आलं 1927 ला. त्याच्यानंतर जिन्नाने दिल्ली प्रस्ताव मांडला. सायमन कमिशन आलं आणि त्या कमिशनने काहीतरी आपली रिपोर्ट मांडली, परंतु जिन्ना आणि मुस्लिम लीग त्यापासून सॅटिस्फाय नव्हती, त्यामुळे जिन्नाने आपलं दिल्ली प्रस्ताव मांडला. दिल्ली प्रस्ताव नंतर काँग्रेसचं मद्रास अधिवेशन झालं. काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनानंतर ते आपण आर्यविनचं किंवा व्हॉइसरायचं चॅलेंज स्वीकार केलं आणि आपण नेहरू रिपोर्ट आणले. नेहरू रिपोर्ट आली ऑगस्ट 1928 मध्ये. नेहरू रिपोर्ट मध्ये आपणच भांडलो आणि आपण भांडलो त्याच्यामुळे काय झालं, लॉर्ड आर्यविनने एक घोषणा केली. लॉर्ड आर्यविनची घोषणा म्हणजे काय, त्याला दीपावली डिक्लेरेशन म्हणतात आणि त्यात बोलले की आम्ही आता राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊ. त्यानंतर आपलं लाहोर अधिवेशन झालं. लाहोर अधिवेशनात आपण पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. त्याचे अध्यक्ष नेहरू होते. नेहरू नंतर त्या पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडल्यानंतर आपण सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. त्याच दरम्यान पहिली गोलमेज परिषद भरली. गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसवाले गेले नव्हते, त्याच्यामुळे गांधी आणि आर्यविन यांच्यात करार झाला की बाबा गोलमेज परिषदेमध्ये तुम्ही या, तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही स्वीकार करतो. पुढे गांधी आर्यविन कराराला कराची अधिवेशन मध्ये मान्यता दिली. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वतः सरदार वल्लभभाई पटेल आणि त्या अधिवेशनादरम्यान फंडामेंटल राईट्सचा ठराव मांडण्यात आला होता. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद भरली. दुसरी गोलमेज परिषदेमध्ये स्वतः महात्मा गांधी गेले होते. दुसरी गोलमेज परिषदेचं काय आउटपुट आलं नाही, तर जातीय निवाडा डिक्लेअर करण्यात आला 16 ऑगस्ट 1932 मध्ये. जातीय निवाडा म्हणजे नेमकं काय रे, की बाबा कोणत्या कोणत्या जातींना स्वतंत्र मतदारसंघ दिलं पाहिजे याचा जो एक घोषणा होती ते जातीय निवाडा. आणि त्या जातीय निवाड्यामध्ये शेड्यूल कास्टला स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं, जे गांधीजींना पटलं नाही आणि गांधीजींना न पटल्यामुळे गांधीजींनी पुणे येथे उपोषणाला बसले आणि त्याचा परिणाम असा झाला की गांधी आणि आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. त्याची तारीख ही 24 सप्टेंबर 1932 आहे. त्या पुणे करारामध्ये 2 लोकांनी सह्या केल्या होत्या, त्यांची तुम्हाला नावं लक्षात ठेवायची. दलित चळवळीकडनं किंवा आंबेडकर गटाकडनं स्वतः आंबेडकरांनी सही केली होती आणि काँग्रेसकडनं त्या काळात काँग्रेसचे जे अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. पुढे त्याच्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झाली आणि त्या तिसरी गोलमेज परिषदेमध्ये शेवटी त्यांनी कन्क्लूड केलं की आता भारताला कुठला तरी कायदा देणं गरजेचं आहे आणि शेवटी मग त्यांनी एक श्वेतपत्रिका काढली. श्वेतपत्रिकेमध्ये सांगितलं की आम्ही भविष्यात कशा प्रकारचा कायदा बनवणार आहेत आणि ते एक विधेयक मांडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भारत शासनाचा 1935 चा कायदा आलेला आहे. ही सगळी क्रोनॉलॉजी आहे 1927 ते 1935 दरम्यानची. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर हे चुकणार नाही तुमचं. अजून एक तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगतो. 1940 ते 1947 या दरम्यानची तुम्हाला क्रोनॉलॉजी करायची आहे. म्हणजे कसं 1939 मध्ये दुसरं महायुद्धाला सुरुवात झाली. मग ब्रिटिशांनी आपल्याला काय दिलं, 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर दिली. 1940 ला आपण ऑगस्ट ऑफर नाकारली आणि त्याच्यानंतर आपण वैयक्तिक सत्याग्रह चालू केला आणि वैयक्तिक सत्याग्रहाचा परिणाम म्हणून ब्रिटिशांनी क्रिप्स मिशन पाठवलं. क्रिप्स मिशन पण आपण नाकारलं आणि मग 1942च्या ऑगस्ट महिन्यात चले जाओ चळवळ सुरू केली. या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर 1944 पर्यंत आपल्याला कळालं होतं की इथून पुढे भारताला स्वातंत्र्य मिळणं हे निश्चित आहे. मग मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात एकत्रीकरण करण्यासाठी 2-4 गोष्टी झाल्या. त्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं सी राजाजी फॉर्म्युला. तर सी राजाजी फॉर्म्युला नंतर देसाई लियाकत पॅक्ट आला. त्याच्यानंतर आलं गांधी जिन्ना चर्चा. तर ह्या सगळ्या क्रोनॉलॉजीच्या गोष्टी तुम्हाला 1947 पर्यंत पाठ करायच्या आहेत. 27 ते 35 पर्यंत मी तुम्हाला सांगितलंय. कधीतरी आपण 1940 ते 47 मधल्या सगळ्या घटना त्याच्यावर एक विशेष वेगळा व्हिडिओ बनवूया. पुढे इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केलं होतं.
आता हे तुम्हाला कोणत्याही साध्या पुस्तकात, जे तुम्हाला रेफरन्स बुक तुम्ही वापरताय, समजा तुम्ही घाटाळ सरांचं पुस्तक वापरताय किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरताय किंवा BL ग्रोवर वापरताय, तर कोणत्याही एका पुस्तकात तुम्हाला सगळं भेटून जाईल. आणि हा आपण सोपा प्रश्न बघूया. ते दोन प्रदेश होते महू आणि इंदोर. म्हणजे भोपाळ हे ब्रिटिशांच्या समर्थनात होतं, एवढं जरी तुम्हाला माहिती असेल ना, तरी इथं पण अ आहे आणि इथं पण अ आहे, त्याच्यामुळे दोन पर्याय कट होत. आणि महू आणि इंदोर यांनी उठाव केला होता. प्रश्न काय, होळकर तटस्थ होते, पण होळकरांमधलं कोणी उठाव केला होता? तर महू आणि इंदोर. तुम्हाला हे बघून घ्यायचं एकदा की कोण कोण ब्रिटिश समर्थक होते 1857च्या उठावात. सगळ्यात पहिले होता सालार जंग, दुसरा होता काश्मीरचा राजा गुलाब सिंग, पुढे ग्वालियरचे शिंदे, पुढे टेहरी टिकमगडचे राजे, पुढे भोपाळ, हैदराबाद, कपूर शाह, होळकर आणि भोसले. होळकर आणि भोसले, पुढे भोसले म्हणजे पण स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर राणी बाकाबाई यांनी ब्रिटिशांच्या बाजूने मदत केली होती. आणि राणी बाकाबाईवर ऑलरेडी एक प्रश्न येऊन गेलेला आहे. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? अतिशय सोपा प्रश्न. ज्यांना कठीण वाटतोय त्यांना मी सांगतो की ज्यांना काही माहिती नाहीये तरी पण आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो. बघा, सगळ्यात पहिलं याच्यातले 4 ऑप्शन नीट वाचा. काय ऑप्शन आहे बघा, एडविन मॉन्टेग्यू, सर विल्यम मेयर, सिडने रौलट आणि लॉर्ड चेम्फर्ड. आता तुम्हाला माहितीये 1919 ला एक कायदा आला होता ज्याचं नाव आहे मॉन्टेस्क्यू चेम्फर्ड कायदा. त्या कायद्यामध्ये जी नावं दिलेली असतात ना, तो पहिलं नाव असतं ते भारत मंत्रीचं असतं आणि दुसरं नाव जे असतं ते व्हाईसरॉयचं असतं. त्या काळात लॉर्ड चेम्फर्ड हे भारताचे व्हाईसरॉय होते आणि त्यांचा कार्यकाळ होता 1916 ते 1921. आता व्हाईसरॉय म्हणजे त्या काळातला पंतप्रधान असं आपण गृहीत धरूया. तुम्हाला पंतप्रधान हे पद असताना तुम्ही एखाद्या राज्याचे किंवा एखाद्या देशात हाय कमिशनर किंवा अँबॅसिडर बनणार आहेत का? नाही बनणार. तर तुम्ही लॉर्ड चेम्फर्ड हा पर्याय सगळ्यात पहिले काढावा. दुसरं, एडविन मॉन्टेग्यू म्हणजे भारत मंत्री. तो होता भारत मंत्री त्या काळात, 1917 ला तो आला होता. आणि मॉन्टेग्यू, तुम्हाला ते नाव जरी आठवलं मॉन्टेस्क्यू चेम्फर्ड कायदा, तर तो 1917 ला 1919 ला मॉन्टेस्क्यू चेम्फर्ड कायदा आला होता. तर मॉन्टेग्यू आणि चेम्फर्ड, एक भारत मंत्री एक व्हाईसरॉय, हे दोन नावं दिलीत बघा त्यांनी. त्यामुळे तुम्हाला ही पर्याय सहज कट करता आले पाहिजे. इतिहासाच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहित असणार नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला हे लॉजिक वापरायला लागेल. त्यामुळे मॉन्टेग्यू गेला आणि चेम्फर्ड गेला. चेम्फर्डचं पीएम आहे, पीएम असल्यामुळे तो हाय कमिशनर बनणार का? नाही बनणार. आणि मॉन्टेग्यू भारत मंत्री आहे. भारत मंत्री कोण? ब्रिटिशांनी नेमलेला भारतातला प्रतिनिधी म्हणजे भारत मंत्री. त्यामुळे भारत मंत्री एवढं वरचं पद आहे, तो कशाला हाय कमिशन हे पद घेईल? पुढे सिडने रौलट हे न्यायाधीश होते आणि यांच्या काळात यांची कमिटी बसवली होती आणि यांच्या कमिटीच्या शिफारशीवरनं एक कायदा आला होता ज्याचं नाव आहे रौलट कायदा. तो रौलट कायदा कधी आला होता रे? 1919 ला. आणि त्या कायद्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक होता सभाबंदी आणि दुसरं होतं विना परवाना अटक. सभाबंदी आणि दुसरं होतं विना परवाना अटक. त्यामुळे नॅचरली हे पण पर्याय नसेल. 1919च्या कायद्याने हाय कमिशनर हे पद निर्माण झालं आणि आपले पहिले हाय कमिशनर झाले सर विल्यम स्टीवन मेयर. नीट नाव लक्षात ठेवा, सर विल्यम स्टीवन मेयर. तर हे पण तुम्हाला कट करून उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं. फक्त तुमचे लॉजिक फुले ठेवा. पुढचं इथं एक राहिलाय आपला इकडे 1873 पाहिजे. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संघटना उभी केली? बघा, 1873 मध्ये बंगालमध्ये त्या काळात फक्त एकच उठाव झाला होता आणि ते आपल्या पुस्तकात ऍज इट इज आहे आणि तो उठाव होता पबना येथे. आता पबना येथे पण कुठे जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर त्याचं नाव होतं युसुफ शाही परगणा. परगणा म्हणजे आपण आजच्या काळात जिल्हा असं समजलं तरी चालेल. आणि कोणी केला होता हा उठाव? ईश्वरचंद्र रॉय आणि शंभूपाल या 2 व्यक्तींनी पबना येथे 1873 मध्ये शेतकऱ्यांचा उठाव घडून आणला होता. हे ऍज पुस्तकातलं विचारले, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की एवढं फॅक्च्युअल कसं लक्षात ठेवायचं. तर पुस्तकात गोष्टी असतात तिकडं चुकायला नको आणि ज्या पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत तिकडं लॉजिक अप्लाय करायला हवं. नीट ऑपरेशन पोलो 11वीच्या पुस्तकात ऍज इट इज उचललेला प्रश्न, खूप सोपा प्रश्न, हैदराबाद उत्तर. बघा झालं काय होतं की ब्रिटिशांनी भारतातल्या संस्थानिकांना, आता जे भारत स्वतंत्र झाला ना
ते फक्त भारत स्वतंत्र नव्हता झाला, ब्रिटिश भारत आणि संस्थानिक असे दोन भाग स्वतंत्र झाले होते. संस्थानिक म्हणजे काय, जे राजे रजवाडे होते. 1857च्या उठावाच्या आधी ब्रिटिश काय करायचे, राजेंचं राजेशाही काढून घ्यायचे. परंतु 1857चा एवढा मोठा उठाव झाला, त्याच्यानंतर 1858चा भारत सरकार कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये ब्रिटिशांनी आश्वासन दिलं की इथून पुढे कोणत्याही राज्याचं आम्ही पद काढून घेणार नाही. त्यामुळे एकीकडे काही भागावर ब्रिटिश राज्य करत होते आणि दुसरीकडे काही भागावर राजे राज्य करत होते. मग 1857 ते 1947 पर्यंत राजेशाही चालू होती आणि 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातल्या भूभागातल्या राजांना आणि पाकिस्तान मधल्या भूभागातल्या राजांना दोन पर्याय देण्यात आले, तीन पर्याय देण्यात आले ऍक्च्युली, की भारतात तुम्हाला राहायचंय, तुम्हाला पाकिस्तानमध्ये राहायचंय, की तुम्हाला वेगळं राज्य पाहिजे किंवा वेगळा देश पाहिजे. तर जे जुनागड बघा, असे भारतातले तीनच राज्य उरले होते, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर, ज्यांना भारतात राहण्यात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला आपापल्या हिशोबाने हँडल केलं. सगळ्यात पहिले जुनागडमध्ये आपण सार्वमत घेतलं होतं आणि सार्वमत मध्ये भारतीयांच्या बाजूने मोठं मत आलं आणि त्याच्यामुळे तिकडचा जो राजा होता तो पाकिस्तानला पळून गेला होता. दुसरा, हैदराबाद मध्ये आपण जे केलं होतं मी तुम्हाला नंतर सांगतो, आधी काश्मीरचं सांगून देतो. काश्मीरमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन हे आपण साईन केलं होतं. इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणजे करार होता की बाबा काश्मीर हा भारताचा भाग होणार आहे. तर या कराराअंतर्गत आपण हे केलं. म्हणजे बघा, जुनागडमध्ये सार्वमत, काश्मीरमध्ये करार. आणि हैदराबादमध्ये काय केलं, हैदराबादचा निजाम जो होता तो ऐकतच नव्हता आणि त्याचं जिन्नासोबत सिक्रेट पत्रव्यवहार चालू होते. त्यामुळे हैदराबादमध्ये आपण काय केलं, ऑपरेशन पोलो लॉन्च केलं. ऍक्च्युली ऑपरेशन पोलोच्या दरम्यान आपली आर्मी गेली होती, परंतु आपण त्याला पोलीस कारवाई हा शब्द वापरला, कारण की आर्मी आपण बाहेरच्या देशाविरुद्ध वापरतो. आपल्यातलाच एखादा भाग जर जास्त काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असेल भारत भूमीपासून, तर त्याच्या विरुद्ध आपण पोलीसच वापरतो आणि त्याच्यामुळे याला ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई करून हैदराबाद जिंकलं होतं. आणि एवढं लक्षात ठेवा, हा प्रश्न 11वीच्या पुस्तकातला आहे, त्यामुळे हा खूप सोपा प्रश्न म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना. त्यातलं साधना जे मॅगझिन आहे ना, ते आज सुद्धा चालू आहे. पुण्यात जर तुम्ही कधी आले तर बघाल. तर विद्यार्थी सुरू केलं होतं 1928 ला, काँग्रेस सुरू केलं होतं 1930 ला आणि साधना सुरू केलं होतं 1948 ला. आणि ते सुरू कोणी केलं होतं? साने गुरुजी यांनी केलं होतं. 1942 लाच साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची सुद्धा स्थापना केली होती. राष्ट्र सेवा दल, राष्ट्र सेवा दल आजही कार्यरत आहे पुण्यात. तर आता हा खूप सोपा प्रश्न आहे, कारण की तुम्हाला तीन पैकी फक्त एक वृत्तपत्र माहिती पाहिजे आणि ते कोणाचं आहे तेवढं माहिती असेल तर बरं झालं. सगळ्यांना काँग्रेस आणि साधनाचा माहितीच आहे किंवा विद्यार्थी पण माहितीच आहे, त्यामुळे हा अतिशय सोपा प्रश्न. साने गुरुजींचे 3 वृत्तपत्र आहेत. जर असं झालं असतं की एकच वृत्तपत्र दिलंय आणि तुम्हाला ओळखायला लावलं असतं तर तो प्रश्न कठीण होतो. परंतु आपल्याला आपण एवढी वृत्तपत्र आणि त्याचे लेखक वाचून ठेवलेत की आपल्याला त्याचं एक तर आठवेल आणि 3 असल्यामुळे 3 पैकी एक जरी आठवलं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना देण्यात आले होते? भारतरत्न, पद्मविभूषण, डिलीट आणि LLD. आता बघा, यातलं तुम्हाला थोडस पाठच पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त कर्वेंबद्दल एक गोष्ट सांगतो. कर्वेंचा जन्म झालाय 1858 मध्ये आणि कर्वेंना भारतरत्न भेटला होता 1958 मध्ये. वयाच्या 100व्या वर्षी स्वतःच्या हाताने भारतरत्न स्वीकार करणारे समाजसुधारक म्हणजे कर्वे. दुसरा मुद्दा, सर्वाधिक हयात असणारे समाजसुधारक म्हणजे कर्वे. जवळपास 100 पेक्षा जास्त वर्ष ते जगले होते. तर त्यांना भारतरत्न भेटला होता 1958 मध्ये आणि पद्मविभूषण भेटला होता 1955च्या दरम्यान. आता हे 2 डिग्री भेटल्यात. अ आणि ब वाले पर्याय बघा, फक्त अ आहे तो कट होईल. हे 3 पर्याय आपल्याकडे राहतात. पण त्यांना डिलीट आणि LLD सुद्धा भेटली होती. आता डिलीट कोणत्या युनिव्हर्सिटीकडनं भेटली? त्यांना डिलीट भेटली होती पुणे, मुंबई आणि SNDT या 3 युनिव्हर्सिटीकडनं त्यांना डिलीट भेटली होती. आणि पुढे त्यांना LLD फक्त मुंबई युनिव्हर्सिटीकडनं भेटली होती. अशा सगळ्या डिग्र्या भेटलेले म्हणजे कर्वे आणि त्याच्यामुळे याचं उत्तर अ ब क ड आहे. आता हे थोडं पाठ पाहिजे, याच्यात काही लॉजिक एवढं नाहीये, कारण की हा पुस्तकातला प्रश्न आहे. त्यामुळे पुस्तकातल्या प्रश्नात आपण एवढं काही लॉजिक शोधायला जात नाही. पुढे कोल्हापूरची प्रजा परिषद
स्थापन यांच्या प्रयत्नाने केली. आता याचा पण हा थोडा फॅक्च्युअल प्रश्न आहे, तुम्हाला हा पाठ पाहिजे. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. अजून देसाई नावाचे व्यक्ती होते, देसाई बंधू, त्यांनी पण याच्यात भाग घेतला होता. कधीचे कोल्हापूर प्रजा परिषद, तर 1938-39 दरम्यानची ही प्रजा परिषद आहे. थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे, पाठांतर पाहिजे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे अनुयायी होते, म्हणजे त्यांचे गुरु कोण, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ओळख एक नाटककार म्हणून आहे, आणि त्यांनी कीचकवध नावाचं एक नाटक लिहिलं होतं, आणि त्या कीचकवध नाटकामध्ये स्वदेशीचा प्रचार प्रसार केला होता. एमपीएससीने याच्यावर 2 वेळा प्रश्न विचारलेला. आणि त्यांचे जे गुरु होते ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. बघा, स्वदेशीचा प्रचार करताय म्हणजे एक तर टिळक असतील किंवा गांधी असतील. त्यामुळे हा पण थोडासा माहिती असणारा प्रश्न आहे, याच्यात काही लॉजिक मला तरी सांगता येणार नाही, फक्त फॅक्च्युअल प्रश्न आहे. थोडासा आपण याला कठीण कॅटेगरीत टाकू शकतो, कारण की ट्रॅडिशनल पुस्तकामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्याबद्दल इतकं काही माहिती दिलेली नाहीये. मग तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की इतिहासातले 2 प्रश्न किमान असे असतात जे बाउन्सर असतात, आणि ते तुम्हाला फॅक्च्युअल असतात, सोडणं गरजेचं आहे. आता 1/4 निगेटिव्ह आहे म्हणून सोडायचं नाही सोडायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु जेव्हा 2/3 निगेटिव्ह होतं तेव्हा असे प्रश्न सोडून देणं कधीही बेटर राहील. पुढचा प्रश्न आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यात जो वाद होता तो कोणत्या पुस्तकात लिहिण्यात आलेला आहे. आता बघा, नेमका वाद काय होता ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव विष्णुबुवा गोखले होतं, आणि 1813 मध्ये एक चार्टर कायदा आला. त्या कायद्यान्वये काय झालं की ख्रिश्चन मिशनरींना भारतात धर्म प्रसार करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचा पुढे परिणाम काय झाला की विष्णुबुवा ब्रह्मचारी हे जेव्हा 1850 नंतर मुंबईला गेले, आणि मुंबईला त्यांनी पाहिलं की ख्रिश्चन धर्म प्रसारक कसे मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांचं धर्मांतरण करत आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर विचार करायला चालू केला. आणि पुढे ते समुद्र किनाऱ्यावर बसून ख्रिश्चन मिशनरी किंवा ख्रिश्चन समर्थक लोकांसोबत स्वतः समुद्र किनाऱ्यावर बसून वादविवाद करायचे किंवा चर्चा करायचे की तुम्ही जे धर्मांतरण करताय ते कशा प्रकारे चुकीचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, समुद्र किनाऱ्यावरचा वादविवाद. त्यामुळे हे पुस्तक कोणाचं आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता तुम्हाला ह्या गोष्टी नसेल माहिती कदाचित, आपण दुसऱ्या पर्यायाने जाऊया. सगळ्यात पहिले बघा, धर्मविवेचन हे पुस्तक कोणाचं आहे, दादोबा पांडुरंग तळखरकर. त्यामुळे हा पर्याय कट झाला. दुसरा, अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचं आहे, बाबा पदमनजी यांचं आहे. त्यामुळे तुम्हाला 2 पर्याय क्लिक करता येत आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त 2 पर्याय राहत आहे. आणि इथंच लिहिले बघा की यांच्यातला वाद, आता जर वाद असेल तर वादविवाद नावाचं कुठलं पुस्तक आपण लॉजिक हे लावू शकतो. त्यामुळे हे तुम्ही 2 प्रकारे ठेवू शकता. एक तर तुम्हाला फॅक्च्युअल पार्ट आहे, किंवा तुम्ही पर्याय कट करून उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत मूलभूत उद्दिष्ट कोणती सांगितली होती. बघा, हा पण लॉजिकलच प्रश्न आहे. सगळ्यात पहिले, सामाजिक समता आणि समानता. जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस ही एक राजकीय संघटना होती. काँग्रेसला समाज सुधारणेत, सामाजिक सुधारणेत, जातीभेद नष्ट करण्यात, समाजातल्या इतर बाबी किंवा धार्मिक प्रथा परंपरा यांच्यात सुधारणा करण्यात कोणताही इंटरेस्ट सुरुवातीला नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा हा जो पहिला पॉइंट आहे, सामाजिक समता आणि समानता, हा जर तुम्ही कट केला तर आणि डायरेक्ट उत्तर ब आणि ड. आणि धर्मनिरपेक्षता वगैरे तेव्हा एवढी काही प्रचलित नव्हती, त्यामुळे तो पण मुद्दा इथे लागू होत नाही. त्यामुळे जर तुम्ही हा पर्याय कट केला किंवा तुम्हाला फक्त काँग्रेसच्या नीट उद्दिष्ट माहिती आहेत की काँग्रेसचं पहिलं काम राजकीय स्वातंत्र्याची प्राप्ती हे आहे, तर तुम्ही उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकता. पुढे, कलकत्ताच्या सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने केली. बघा, 2 प्रकारची कोर्ट आहेत, एक आहे सुप्रीम कोर्ट आणि एक आहे फेडरल कोर्ट. फेडरल कोर्ट, बघा, सुप्रीम कोर्टची स्थापना 1773च्या रेग्युलेटिंग कायद्याने झाली होती, रेग्युलेटिंग ऍक्टने. आणि फेडरल कोर्टची स्थापना 1935च्या भारत सरकार कायद्याने झाली होती.
म्हणजे जे 1773 सुप्रीम कोर्ट बनवण्यात आलं त्याला 1935च्या कायद्याने फेडरल कोर्ट बनवण्यात आलं आणि त्या पुढे 1935च्या कायद्याने जे फेडरल कोर्ट होतं त्याला 1950ला आपण पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणतो. म्हणून याचं साहजिक उत्तर आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. पहिलाच कायदा होता ज्यांनी ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला होता. आणि कलकत्ता सुप्रीम कोर्टाचे पहिले जज किंवा पहिले मुख्य न्यायाधीश ज्याचं नाव होतं इलियास इम्पे. नीट लक्षात ठेवाल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? फॅक्च्युअल प्रश्न खूपच. याचं उत्तर हे आहे बागची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. बाकीचे एस गोपाल आहेत त्यांचं पुस्तकाचं नाव होतं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. अनिल स्टील आहेत त्यांचं पुस्तकाचं नाव आहे इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम. आणि हिरालाल सिन्हा आहेत त्यांचं पुस्तकाचं नाव आहे प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ बिझनेस इन इंडिया 1885 to 89. थोडासा खूप कठीण प्रश्न म्हटलं तरी चालेल कारण की याचं कुठेही आपल्याला सोर्स भेटत नाही. पुढे बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? क्रांतिकारी चळवळमधनं हा आलेला प्रश्न. एकदम सोपा. सचिंद्रनाथ सन्याल यांचं बंदी जीवन हे पुस्तक आहे. हे सगळे क्रांतिकारी आपल्याला माहिती आहे. चंद्रशेखर आझाद आपल्याला माहिती आहे. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजबिहारी बोस हे सगळे क्रांतिकारक होते. यांनी सगळ्यात पहिले हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना केली आणि त्या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचं नंतर झालं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. सोशलिस्ट हा शब्द ऍड करण्यात आला कारण की तेव्हा भगतसिंग वगैरे हे क्रांतिकारी चळवळीत आले होते आणि त्याच्या 1917ची जी रशियन राज्यक्रांती होती त्याचा पण एक परिणाम होता की आपण सोशलिस्ट हा शब्द ऍड केला होता. आणि याच्यावर एमपीएससीने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे की हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना कुठे करण्यात आली होती ते पण लक्षात ठेवाल. फिरोजशाह कोटला स्टेडियम दिल्ली येथे. सोपा प्रश्न आहे. बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल. लास्ट, जोड्या लावा. आता मी तुम्हाला थोड्या वेळ पूर्वी बोललो होतं की कीचकवध नावाचं नाटक होतं ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं होतं. पण आयोगाला माहितीये की हा ऑप्शन सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आयोगाने बघा सगळीकडं 3-3-3-3 देऊन टाकले. मग तुम्हाला हे जरी माहिती असेल तरी तुम्ही कट करू शकत नाही. आता बघा ही जी नाटकं वगैरे आहेत हे आपल्या सिलेबस मध्ये राज्यसेवा मुख्यला आहेत आणि पूर्वी याच्यावर प्रश्न यायचे 2018-19च्या काळात. आता याच्यावर प्रश्न येत नाही कारण की ते राज्यसेवा स्पेसिफिक सिलेबस आहे तो पण राज्यसेवा मुख्यचा. तेव्हा आपण याला कठीण प्रश्नामध्ये टाकलं तरी चालेल कारण की आपण याचं कंबाईनच्या दृष्टिकोनातून वाचन करत नाही. कंबाईनच्या दृष्टिकोनातून काय वाचावं याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ आपल्या हिस्ट्री अनालिसिस हिस्ट्री सिलेबस अनालिसिस असा व्हिडिओ एक बनवलाय. त्यात आपण तेवढे टॉपिक करतो आणि तेवढ्या टॉपिक मधून कंबाईनला प्रश्न येतात. आता 2018चा प्रश्न आहे म्हणून याच्यात नाटक आणि त्यांचे ज्यांनी नाटक बनवले त्यांची नावं दिलेली आहेत. पुढे स्वदेशी जे नाटक बनवलं होतं ते होतं गणेश बल्लाळ फणसळकर. पुढे वंगभंग जे नाटक होतं ते बनवलं होतं वासुदेव पुरुषोत्तम साठे. आणि भीमराव नावाचं नाटक होतं लक्ष्मण नारायण जोशी. थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे, कठीण प्रश्न आहे, परंतु लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की भविष्यात जर असा नाटकवर प्रश्न आला म्हणजे आलेला तर नाहीये 2018-19 नंतर पण आला तर आपली तयारी असली पाहिजे. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ की किती प्रश्न सोपे होते. हा सोपा 1, 2, 3 कठीण किंवा याला कट करून मीडियम मध्ये टाकू शकतो. कठीण कठीण 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा म्हणजे कितीही केलं तरी 15 पैकी 10 प्रश्न हे सोप्या कॅटेगरीतलेच आहेत. अपेक्षा करतो मी की तुम्हाला हे जे मी सोप्या सोप्या टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करतो याचा तुम्हाला फायदा होत असेल आणि जर तुम्हाला फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि याचा लाभ घ्या आणि काय अडचण आली तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. थँक्यू.